तुम्ही सगळे इकडेच थांबा, मी साहेबांना बोलवतो. ठीक. ज्योती, हे काय कोणी केलं काय कळलं? नाही अजून. ठीक आहे, नाही पोलिसांनी तर त्याला आत घेतलाय, पण तू आता फक्त सही करा. पण त्याआधी मला त्या गुन्हेगाराला बघायचंय. ज्योती तू काळजी करू नको ना, त्याला कसा बघायचा आम्हाला माहितीये ना, त्याला काय असा तसा सोडणार नाही आम्ही. हो, एक मिनिट. काय म्हणाला तुम्ही आता? नाही, कोणाला बघून घेणार आहात तुम्ही? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला इथे कुठलाही राडा नको आहे. साहेब, हा राडा नाही, हक्क आहे माझा. तसे मला फक्त त्याला बघायचंय. माझ्या भावाच्या रिक्षाला कोणी धडक दिली त्याला बघायचंय मला. आणि बरोबरच आहे ना तिचं. इथे आमचा मित्र, आमचा अभि हॉस्पिटलमध्ये मरणाशी झुंजतोय. आता त्याची अवस्था कोणी केली हे आम्हाला बघायला पण नाही मिळणार का? नाही, ते काय नाही साहेब, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या माणसाला आमच्या समोर आणून दाखवा म्हणजे दाखवा. हो, हे काय शोरूम आहे का? तुम्ही दाखवा म्हटल्यावर दाखवायला? हा? अहो साहेब, काय बोलताय तुम्ही? अहो, आमच्यावर काय वेळ आली याचा विचार करून तरी बोला. तुमच्यावर जर अशी वेळ आली असती आणि माझ्या जागी तुमची बहीण किंवा मुलगी असती तर तिला काय वाटलं असतं? आता मला जे वाटतंय तेच वाटलं असतं ना. साहेब, माझा भाऊ माझ्या घरचा कर्ता आहे, कणा आहे. त्याला जर काही झालं तर आमचं अख्खं कुटुंब कोलमडून पडेल, संपून जाऊ आम्ही. आणि अशा व्यक्तीला जर आम्हाला बघायचंय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हो साहेब, तुम्ही घेऊन या त्या माणसाला, आम्हाला त्याला बघायचंय. आणि एक मिनिट, आम्ही इथे त्या आरोपीची तक्रार नोंदवायला आलो, त्यामुळे तो आरोपी कोण आहे हे आम्हाला बघायचंय. आणि हा, जोपर्यंत तो आरोपी येत नाही तोपर्यंत ज्योती सही करणार नाही. हा साहेब, आत्ताच्या आत्ता दाखवा त्याला आम्हाला. एक मिनिट, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, मी त्याला इथे आणतोय, पण मला इथे अजिबात राहणं नकोय. आलं का लक्षात? हे बघा साहेब, आम्ही काही इथे राडा करायला नाही आलोय. जाधव, दादा, तुला कळतंय का? आपल्या हातून एक माणूस गेलाय. प्लीज प्लीज तू दरवाजा उघड असं नको करूस. दादा हे बघ, मी तुला सांगतोय, आपण सगळ्यांना क्लिअरली काय ते सांगून टाकूया. तू काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होईल. मी सगळं ठीक करेन. दादा दरवाजा उघड. दादा यार, काय करतोयस तू? उघड ना यार दरवाजा. तुमच्या मित्राच्या गाडीचा ज्याने ऍक्सिडेंट केला तो हा गुन्हेगार पांडू. याच्यात तर एक हो साहेब, आज या माणसामुळे आमचा मित्र मरणाच्या दारात आहे. आणि आमच्या मित्राच्या मागे ना त्याच्या 3 बहिणी आहेत. 3 बहिणी. घरचा करता पुरुष होता तो. या माणसाने माझ्या मित्राचं आयुष्य बर्बाद केलंच आहे, वर त्याच्या कुटुंबाच्या सगळ्यांचं पण आयुष्य बर्बाद केले. आणि तुम्ही म्हणताय शांत बसा. साहेब, ते काय मला माहित नाही. ह्याला ना वाईटातली वाईट शिक्षा झाली पाहिजे, कळलं का? नाही झाली ना तर अख्खं युनियन घेऊन मी इथं आंदोलन करेन, कळतंय का? आणि तुम्हाला जर त्याला शिक्षा द्यायला जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही बघतो. त्या कार चालकाला अजिबात सोडू नका. चांगला तरुण मुलगा होता तो. त्यांनी थांबायला हवं होतं ना. अहो, धडक दिली आणि सरळ निर्लज्जासारखा निघून गेला. त्या रे याला या थांबा.
हा तो माणूस नाहीये. काय हो, माझ्या दादाच्या रिक्षाला ज्यानं धडक दिली तो हा माणूस नाही. अहो काय बोलताय मॅडम तुम्ही हे? अहो आम्ही CCTV फुटेज पाहून त्या पत्त्यावर जाऊन तिथल्या ड्रायव्हरला अरेस्ट केली आहे आणि तुम्ही म्हणताय हा माणूस तो नाही. हो, तो हा माणूस नाही. कशावरून कशावरून बोलताय तुम्ही हे? साहेब, मला हॉस्पिटलमध्ये एक माणूस भेटला होता जो या सगळ्या घटनेचा आय विटनेस आहे. त्याने मला स्वतःच्या तोंडाने सांगितलं की गाडी चालवणारा व्यक्ती एक तरुण मुलगा होता म्हणून. साहेब, तुम्ही या माणसाकडे बघा. ह्या माणसाचं वय 50च्या आसपास दिसतंय. गाडी चालवणारा व्यक्ती तरुण होता, त्यामुळे तो हा माणूस नाहीये एवढं नक्की. काय साहेब, हे कोणाला पकडून आणलं तुम्ही? हा, मला तर वाटतं ना तुम्ही पण हल्ली डोळे झाकून काम करायला लागलाय. हो तुम्ही तोंड सांभाळून बोला. आमच्याकडे पुरावा आहे म्हणून आम्ही त्याला अटक केली. पुरावा म्हणजे आमची ज्योती खोटं बोलते तर? काय बोलताय साहेब? हे ना अशी थातूर मातूर कारणं देणं पहिले बंद करा आणि खऱ्या गुन्हेगाराला आमच्या समोर आणा. नाहीतर ना आम्ही ना सगळ्या युनियनला इथे बोलवू आणि इथे आंदोलनाला बसू. हे बघा आम्हाला एक मिनिट, सगळे शांत बसा. शांत बसा. तुम्ही या युनियनचे अध्यक्ष आहात ना? हो. तर तुम्ही आणि मॅडम तुम्ही जरा माझ्याबरोबर बाहेर या. हल्लो रे. हे बघा, ऐका माझं. हे असं दंगा घालून काहीही होणार नाहीये. याच्याने ना तुमचा मित्र बरा होणार आहे आणि ना तो गुन्हेगार सापडणार आहे. काय? आणि हे ज्यांनी कोणी केलंय ना त्याच्या घरी मी स्वतः जाऊन आलोय. स्वतः. ही अतिशय श्रीमंत पार्टी आहे. नीट ऐका, तुमच्या हाताला काही लागणार नाही. ते ह्यानं त्या मार्गाने यातनं सुटून जाईल. तुमच्यावर पश्चाताप करायची वेळ येईल. काय काय बोलता साहेब? हा, शोभतं काय हे तुम्हाला? अहो काय बोलताय काय? खरं तेच बोलतोय. आमच्यासाठी या केस काही नवीन नाही. महिन्याला 2-4 केस असे येतच असतात आमच्याकडे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या हाताला काहीही लागणार नाही. त्यापेक्षा माझं ऐका. नाही म्हणजे तुमची जर तयारी असेल तर मी समोरच्यांशी सेटलमेंट विषयी बोलू शकतो. नाही म्हणजे कसं आहे बघा, तुमच्या मित्राला उपचारासाठी पैसेही मिळतील. अहो जरा शांत डोक्याने विचार करा. काय